मित्रांनो, आटपाडीच्या मैदानात द्वारलीचा हरण्यासुद्धा दाखल झालेला तुम्ही बघू शकता. तर त्यांची संपूर्ण टीमसुद्धा आहे. मित्रांनो, कलेडोणकरांचा भारत केसरी लक्ष्मणराव आटपाडी मैदानासाठी दाखल झाला आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आटपाडीच्या मैदानासाठी पक्षासुद्धा दाखल झालेला तुम्ही बघू शकता. जे रोख रकमेचं 5 लाखाचं मैदान आहे, या ठिकाणी पक्षासुद्धा दाखल झालेला आहे. मित्रांनो, सप्तहिंद केसरी सुंदर आटपाडीच्या मैदानात सुद्धा तो सुद्धा दाखल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, वाईचा 81 रायफल आटपाडीच्या मैदानासाठी उपस्थित झालेला आहे. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्या बैलाला ओळखतात असा 81 रायफल या ठिकाणी आटपाडीच्या मैदानात दाखल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तेजसुद्धा दाखल झालेला आहे आटपाडीच्या मैदानासाठी. जे सर्वात रोख रकमेचं 5 लाखाचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये तेजसुद्धा दाखल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, राजा आणि सम्राट आटपाडीचं जे 5 लाखाचं मैदान आहे, त्या मैदानात ती जोडी दाखल झालेली तुम्ही बघू शकता. मित्रांनो, शिरसवडीची रायफलसुद्धा आटपाडीच्या मैदानात दाखल झालेली तुम्ही बघू शकता. जे सर्वात मोठं रोख रकमेचं जे 5 लाखाचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये शिरसवडीकरांची रायफल या ठिकाणी उपस्थित झालेली तुम्ही बघू शकता. मित्रांनो, सम्राट आणि जो सम्राट आहे आणि तो राजा तुम्ही बघू शकता. जय वडगाव हवेली 5 लाखाचं मैदान झालं, तर त्या 5 लाखाच्या मैदानातले हे 2 मित्रांनो आहेत. 5 लाखाचं मैदान जिंकलं होतं त्यांनी आटपाडीच्या मैदानात, ते सुद्धा दाखल झालेले आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, सातारा एक्सप्रेस बलमा आटपाडीच्या मैदानात सुद्धा तो सुद्धा दाखल झालेला आहे. सर्वात मोठं रोख रकमेचं मैदान 5 लाखाचं या ठिकाणी बलमासुद्धा उपस्थित झालेला आहे. मित्रांनो, तुफानसुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आटपाडीच्या मैदानाचं जे 5 लाखाचं रोख रकमेचं मैदान आहे, त्या ठिकाणी तुफानसुद्धा उपस्थित झालेला आहे. 22-11 पिस्टन आटपाडीच्या मैदानात दाखल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. जे सर्वात रोख रकमेचं मैदान आहे, त्या मैदानात 22-11 पिस्टन उपस्थित झालेलं आहे.